अद्रकामध्ये जे आहे ते एका एकरमध्ये किती उत्पादन निघतं याचं जे गणित आहे नेमकं हा. फायद्या नफ्याचं, हा. तर ते थोडक्यामध्ये सांगा नेमकं उत्पादनाबद्दल. उत्पन्न एक हे अद्रक ही किती बी हलकी असली हा. तर 100 क्विंटल निघतीस एका एकरमध्ये निघतीस. हा. आणि फक्त- व्यवस्थापन आणि जर चांगलं असेल तर- हायस्ट अद्रक निघती कमीत कमी 200 सव्वा 200 क्विंटल एकरी. ओके. आणि आपण जे जास्तीत जास्त आता जे तुमच्या अनुभवानुसार हा. जास्तीत जास्त आतापर्यंत किती आपण घेतलेले आपल्या शेतामध्ये? आपल्या शेतापासून मी जादा म्हणलं तर 150च्या पुढे धकलो नाही आज. ओके, म्हणजे 150 क्विंटल पर्यंत हा, निघालेले निघाली. 15 हो टनापर्यंत हो काढलेलं आहे तुम्ही हो, उत्पादन हो, जे आहे ते. आणि याचा जो ॲव्हरेज जो भाव राहतो हा. तर तो तुम्हाला किती भेटलेला आहे कमी जास्त? तर मला फक्त 7,000च्या पुढे अजून भाव भेटलेला नाही. हा. मला 10 बी भेटला नाही. ओके. मी 7,000 5,000 3,000 मध्येच चाललो. ओके. 10च्या वर मला भाव भेटला नाही. यंदा बी मला अशी गॅरंटी आहे 5-6चीच बाजार चालत. अगदी तरी मी एक दुसऱ्या माला पडता त्याच्यामध्ये समाधानी आहे. तुमच्या मते जे आहे ते हा. अद्रकाचा जो भाव काय असला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला परवडेल? 5 ते 6-7 बस. याच्या पुढे नको आणि याच्या अलीकडे बी नको. हा, म्हणजे 5च्या खाली नसायला पाहिजे. नाही 5च्या खाली जर आलं तर ते जे खर्च जे कारण आहे ते- कसं की हे 5 लाख रुपये कुठे जात नाही जे. हा. 100 क्विंटल होती पण माझ्यासारखे शेतकरी कमीत कमी 1.5 घालत्या 7-8 लाख रुपयाचे बनवत्या. त्याच्यातून 8 लाखातून याच्यातून 1.5 लाख रुपये खर्च झाला तर 5-6 लाख रुपये याच्यात प्रॉफिट राहतो. दुसऱ्या मालामध्ये राहत नाही. कपाशीत राहत नाही, मक्कात राहत नाही, गव्हात राहत नाही, मिरचीत राहत नाही राहत इथली. हा, पण याला वेळ पण लागतो ना. वेळ फक्त 7च महिने लागत्या. 7 महिने लागतात. 7 महिने लागते. 8व्या महिन्यात तुम्हाला पटलं तर द्यायचं नाही तर द्यायची नाही. शेतकरी काय करतात हा. की भाव नसल्यामुळे जमिनीमध्ये तसंच ठेवतात, हा. तर ते कधी कधी नुकसानीमध्ये पण जातात तर याचं शेतकरी एक किंवा कारण ते कोणतेच होते की ज्याच्याजवळ पैसे जास्त आहे त्याला युक्त येत नसतो. हा हा, कारण अद्रक विकायला एक गरज बी पाहिजे, बरोबर. देणं बी पाहिजे. हा. जो शेतकरी अरमा पैशांनी जे शौकन खात्यात अद्रक पेरले त्या शेतकऱ्याच्या अद्रक मुक्कामी राहतील बेभाव जाती. खरं आहे तुमचं. आणि माझा एक अनुभव असा आहे की एका शेतकऱ्याने काय केलं होतं की अद्रक अशी ठेवली म्हणजे हा. जास्त दिवसासाठी, हा. आणि त्याचं नियोजन जे आहे ते खताचं नियोजन थांबून दिलं होतं त्यांनी. हा. मग ती जी साईज आली होती ती साईज लहान होत जात हो होती. हो. तर हे का होतं आणि नेमकं व्हायचं नसेल तर काय करायला पाहिजे? याचं कारण एकच आहे की ज्याला ती थांबेल अद्रक असती ना, हा. त्या थांबेल अद्रकला बाजूची कोमटे चालू होऊन जाते आणि त्या मेन अद्रकीचे पूर्ण ताकद वेचून घेत्या ते. बरोबर. जे येणारे कोमटे